सकाळ सर्वांना. ओके, सीईटी ना रेझिव ऑन टाइम अवॉइड कंप्लेनिंग सीईटी ना. ओके, आता आपण एक गाणं ऐकूया. आता मी 5 अंक काउंट करते. तुम्हाला मराठीची वही वर काढायची आहे. 5 4 3 2 1 0. ओके, आता आपल्याला आता करा करायचा आहे. आता करा म्हणजेच आपण दुनाव करतो, बरोबर. आता करा मध्ये अथर्व उभं राहा. वाच, काय करायचं आहे? 2 ते 3 आवडत्या अक्षरांपासून चित्र काढा. बरोबर, व्हेरी गुड अथर्व. आपल्याला 2 ते 3 आवडत्या अक्षरांपासून चित्र काढायची आहे. तुम्हाला ती लाईन नाही लिहायची, तुम्हाला फक्त आता करा हा शब्द लिहायचा, आजची डेट लिहायची आहे आणि कुठलीही 2 ते 3 अक्षरं घ्यायची आहे. तुमच्या डेस्कवर पण अक्षरं आहे, 2 ते 3 अक्षरं घ्यायची. जसं की हेमा दीदींनी तिथे क घेतलेला आहे. क आहे म्हणजे दीदींनी कुठलं चित्र काढलेलं आहे? कमळ. मग त्याच पद्धतीने तुम्हाला अक्षरं घ्यायची आणि चित्र काढायची. तुमचा टाइम सुरू होत आहे. हर्ष, मी तुला काही प्रश्न विचारणार आहे, तू उत्तर द्यायचं आहे. आता तू तुझ्या वहीमध्ये कुठली अक्षरं घेतली, कोणते चित्र काढले बघून सांग, काही हरकत नाही. वहीमध्ये कुठले चित्र काढलेस तू? कप, कमल. कप आणि कमळ. बरोबर. आरवी, उभी राहा. आरवी, तू कुठले चित्र काढले? कमळ, घड्याळ, पतंग. आता कार्तिक, उभा राहा. मला कमळ हा शब्द टाळ्या वाजवून बोलून टाक. ओके, पहिलं अक्षर कुठलं आहे कार्तिक? आरवी, शेवटचं अक्षर कुठलं आहे कमळ या शब्दाचं? ळ. अलिजा, पतंग या शब्दाचं पहिलं अक्षर कुठलं आहे? प. ओके, आता तुम्ही माझ्या बरोबर उद्देश वाचायचा आहे. उद्देश विद्यार्थी शिकवलेल्या अक्षरांवरून चित्र ओळखून चित्रांचे पहिले अक्षर लिहित
लिहितात. अथर्व, तुला उद्देश वाचायचा आहे. उद्देश विद्यार्थी शिकवलेल्या अक्षरांवरून चित्र ओळखून चित्राचे पहिले अक्षर लिहितात. ओके, आपल्याला चित्राचं पहिलं अक्षर लिहायचं आहे. ए ग्रुप, बी ग्रुप आणि सी ग्रुप. आता काय करायचं आहे? ए, बी आणि सी ग्रुप तुम्ही ए ग्रुप मध्ये काही चित्र दिलेली आहे. शिवराज, उभं राहा शिवराज. आता त्यामध्ये 4 चित्र दिलेली आहे, बरोबर? आणि पहिलं चित्र ओळखायचं आहे तुला. काय आहे ते? पंखा, बरोबर. अथर्व, त्याचं शेवटचं अक्षर सांग. ख. आणि पहिलं अक्षर सांग. प. दुसरं चित्र शिवांश, धुमाळ. टीव्ही मध्ये बघायचं आहे. दुसरं चित्र काय आहे? मोर. पहिलं अक्षर अलिजा, सॉरी आक्सा. म. व्हेरी गुड. आता ए ग्रुप साठीच राधा. तिसरं चित्र चकली. चकलीचं पहिलं अक्षर शर्वी. आता बी ग्रुप तुमच्यासाठी काही चित्र दिलेली आहेत. तिथे आपल्याला ती चित्र बघायची आहे आणि त्या चित्रांचं पहिलं अक्षर, दुसरं अक्षर ओळखायचं आहे. जानवी, पहिलं चित्र पेन. त्यानंतर शिवांश, दुसरं काय आहे? बॉटल. इंग्लिश मधून मराठीमध्ये आपण काय म्हणतो? बाटली. काय म्हणतो? बाटली. अलिजा, तिसरं चित्र बघ बरं काय आहे तिथे? तबला. पहिलं अक्षर काय आहे? हर्ष. शेवटचं अक्षर काय आहे तबला या शब्दाचं? तबला. टाळी वाजून बोल बरं. त. बरोबर. आता सी ग्रुप तुमच्याकडे येत आहे मी. आदर्श, चित्र बघ. पहिलं चित्र कशाचं आहे बाळा? पुस्तक. टाळी वाजून बोलतो. मी दाखवू. पुस्तक. आता पुस्तक या शब्दाचा पहिला आवाज मी प ऐकला. तुम्हाला कुठला ऐकू आला? काय करायचंय? तुमच्या पार्टनर बरोबर 2 ते 3 चित्रांची नावं आपापल्या पार्टनरला सांगायची आहे. आणि पार्टनरला ऐका आधी, इन्स्ट्रक्शन क्लिअर ऐका. पार्टनरला आता समजा मी माझ्या पार्टनरला सांगितलं पेन, तर मी त्याला सांगणार पहिलं अक्षर प आहे, दुसरं अक्षर न आहे, या पद्धतीने. आणि जर आता मी जर 3 अक्षरांचा शब्द सांगितला आहे माझ्या पार्टनरला, कमळ, असं बोलून पण दाखवायचं आहे. कमळ. प्लस तर जायचं आहे. हे चित्र सगळ्यांना दिसतात ते, बरोबर? सगळ्यांनी चित्राकडे बघायचं आहे. मी ज्या मुलांना प्रश्न करत आहे ते बरोबर करतायत की नाही ते बघायचं आहे आपल्याला. आणि जर नाही केलं तर हेमा दीदी आहे तुम्हाला हेल्प करायला, बरोबर? ओके, पेन घे. पहिलं चित्र काय आहे? पेन नको घेऊ, इथे पेनाची जरूर नाही. फक्त अक्षर पहिलं काय येणार त्या चित्राचं बाळा? हे काय आहे आधी ओळख. हा, मग कुठलं अक्षर येणार पहिलं? हा, मग ते तिथे घ्यायचंय. बरोबर केलं का सिद्धीने? दुसरं शौर्य, काय आहे हे? टायर, चाक म्हणूयात आपण त्याला. काय आहे शौर्य हे? चाक. पहिलं अक्षर काय आलं? च आलं पहिलं अक्षर, बरोबर. सृष्टी. आता मी नाव घेतलं की उभं राहणार आहोत ना आपण. चित्र ओळख आधी. कसलं चित्र आहे सृष्टी? मासा. मासा. पहिलं अक्षर काय येणार आहे बरं? शोध आणि तिथे ठेव. मग
बंद झालंय. काय आहे ते शौर्य? डोळे. डोळे. अलिजा उभी राहा. मी कसलं चित्र काढलंय बाळ हे? अं? झाड. आता ह्याचं पहिलं अक्षर काय येणार अलिजा? मग झ मी असा लिहू का? नाही. हा लिहू? बघा बरं. यस. म्हणजे मी ह्या चित्राचं पहिलं अक्षर झ आहे हे या पद्धतीने लिहिणार आहे. आता ते झ हे अक्षर तुम्हाला तुमच्या बेंचवर बोटाने लिहायचं आहे. झालो. लिहिलं? यस. मला नाही दिसलं. परत एकदा झ असं बोटाने लिहायचंय. हेमा दीदी हवेत लिहिते, तुम्ही बोटाने लिहायचं बेंचवर. आता आपण मराठीची वही काढायची आणि तुम्हाला पहिली ऍक्टिव्हिटी मी टीव्ही मध्ये देणार आहे. दुसरी आणि तिसरी ऍक्टिव्हिटी मी फळ्यावर देणार आहे. त्याच्यासाठी हो तत्पूर्वी तुम्हाला कशा पद्धतीने वहीमध्ये लिहायचं आहे इकडे लक्ष द्या. वही काढली सगळ्यांनी? थोडस इकडे लक्ष द्या. हे बघा, हेमा दीदींनी मोठ्या लाईन मध्ये उद्देश लिहिलेला आहे. यस. छोट्या लाईन मध्ये लिहायचा आहे का? मोठ्या लाईन मध्ये उद्देश लिहायचा. हे आरवीच्या वहीचं चित्र आहे. ही आहे पहिली ऍक्टिव्हिटी. बघा बरं कुठे काही चुकलंय का? माझ्या मते कोणाचंच चुकलेलं नाहीये. बऱ्याचशा मुलांनी सगळ्यांनी करेक्ट केले. ही आहे पहिली ऍक्टिव्हिटी. ही आहे दुसरी ऍक्टिव्हिटी. त्यानंतर ही आहे तिसरी ऍक्टिव्हिटी. आणि एक्स्ट्रा काम दिलं होतं मी तिला. तिने इथे स, झ, प, त, न, ग अशी अक्षरं घेऊन चित्र पण काढली आहे आणि त्याची नावं ती लिहित आहे. तर आता 3 ऍक्टिव्हिटी झाल्या ए ग्रुपच्या. वही बंद. आज आपण काय शिकलो? मी ज्याला विचारेल त्यांनी सांगायचं. अथर्व, काय शिकलो आज आपण? व्हेरी गुड. ते पहिलं अक्षर कसं लिहायचं किंवा कसं बोलायचं ते शिकलो. आरवी, तू सांगू शकशील का आज आपण काय शिकलो? शिक्षकांनी आम्हाला चित्र पाहून चित्राचे पहिले अक्षर 4 दाखवले. ओके. हा ते लिहायला आणि वाचायला शिकलो. आता एक्झिट स्लिप आहे. तिथे 2 चित्र आहेत. ती 2 चित्र तुम्हाला दिलेल्या वेळामध्ये वहीमध्ये काढायची आहे आणि त्याचं पहिलं अक्षर लिहायचं आहे. ओके. लक्ष नाहीये दीदींकडे. नाहीये लक्ष काही मुलांचं हेमा दीदीकडे. जानशू, मी जानशू साठी वेट करत आहे. ओके. 1 2 3. थँक्यू. ग्रेड 1 इयत्ता पहिली. व्हेरी गुड. थँक्यू सो मच. काय शिकलो? लक्षात आलंय? काय शिकलो? चित्रांचं पहिलं अक्षर आज आपण शिकलेलो आहोत. थँक्यू सो मच. तुमचा क्लास इथे संपलेला आहे. वही बंद. वही बॅग मध्ये ठेवू शकता तुम्ही.